किती रन पाहिजे जिंकायला? आम्हाला 87 रन जिंकायला पाहिजे. आमचा टार्गेट आहे 4 ओव्हर चेस करायचं. ओके. और आता काही बाजून बोलायचं आहे? नाही, आता माझी बॅट बोलत बाकीचं. आता त्यांची बॅट बोलेल कॅप्टनची. द स्ट्रॉंग मॅन, स्ट्रॉंग हिटिंग. नो बॉल आहे. बॉल आहे. नो बॉल. 6 आहे. काय ताकद आहे भाई, एक नंबर. चौका आहे. आता कॅप्टन आलेला आहे आणि तो म्हटला होता की मी बोलण्यापेक्षा माझी बॅट जास्त बोलेल. प्रसिद्ध कोच करण आणि त्यांचे सोबत असिस्टंट कोच किंवा ते समीक्षक येते, उत्कृष्ट समीक्षक डॉक्टर संग्राम, रेफरी आहे, मॅचचे रेफरी. चंद्रपॉल जलज, आमच्या मालेगावचं वैभव आहे क्रिकेट विश्वातलं. सोरट बॉलर. याचा स्लेजिंग चालू आहे. आशिष आणि बॅट बोलणार असं म्हटलंच होता कॅप्टन, आता बॅट बोलतेच आहे. जोरात मारतो. 9 फ्री हिट. मागे बगल फाटलं होतं. नो बॉल. प्रेक्षकातून सुद्धा नो बॉलचा आवाज आला. कभी ऐसा बॉल डाला है कि आपने आज क्या बोला रे? परत एकदा कॅप्टन बॅटिंगला. त्यांची बॅट बोलत आहे आज आणि त्यांनी सांगितलंच होतं माझी बॅट बोलल आणि टीम जिंकल, अशा वेगळ्या भाषेत त्यांनी सांगितलं होतं. आज थोडीशी हळू बोलली बॅट त्यांची. 1च रन निघाला. उत्कृष्ट फलंदाज गौरव, उत्कृष्ट फलंदाज. गौरवने चांगली फलंदाजी केली, पण राकेश भाऊच्या फलंदाजी पुढे तर निष्प्रभ झालेले आहेत. आता फक्त 3 रनांची गरज आणि कॅप्टन आलेले आहेत. त्यांनी सांगितलं होतं की माझी बॅट बोलेल. आता बघू विनिंग शॉट. 3 रन पाहिजे जिंकायला आणि षटकार मारून शेवटी राहुल